नमस्कार मित्रांनो, आपला उपक्रम दररोज गणितचे 10 प्रश्न आपण घेत असतो. आता नवीन उपक्रम चालू केलेला आहे आपण. तो उपक्रम म्हणजे चालू घडामोडी. आता भरती निघलेली आहे, फॉर्म भरलेला आहे सर्व मित्रांनी. आणि आता आपल्याला महत्त्वाचा घटक पोलीस भरतीला विचारला जाणारा परीक्षेला चालू घडामोडी महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बघा, आपण आज पहिला व्हिडिओ आहे चालू घडामोडीचा. त्यामध्ये आज पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, केंद्रीय राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ घेणार आहे. आता बघा, आता मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ घेणार आहे, कॅबिनेट मंत्री. आता बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात महत्वाचं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कोण आहे सध्या? श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. आता बघा फडणवीस, आता बघा ही जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कुठली कुठली इतर खाते आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती आवश्यक पाहिजे. कुठलं खाते आहे त्यांच्याकडे? महत्वाचं आपलं गृह खातं, ऊर्जा खातं. आता ऊर्जा खातं कुठलं? अपारंपरिक ऊर्जा वगळून त्यांच्याकडे खातं आहे ऊर्जा खातं. आता बघा, विधी व न्याय हा सुद्धा प्रश्न पडू शकतो. विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न झालेले सर्व मंत्री म्हणजे मंत्रीपद ही सर्व कोणाकडे आहे? ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. आता बघा, आता कोण आहेत बाबा महाराष्ट्राचे? आपले 2 उपमुख्यमंत्री आहेत. कोण कोण आहे उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदेजी साहेब आणि दुसरे अजितदादा पवार. आता बघा, पहिले उपमुख्यमंत्री कोण आहे? श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. पूर्ण नाव वाचायचं कारण की आपल्या परीक्षेच्या हेतूने पूर्ण नाव सुद्धा विचारू शकते बाबा एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण नाव काय आहे तर माहिती असावं. त्यानंतर बघा, त्यांच्याकडे कोणतं खातं आहे? नगर विकास खाता आहे, गृहनिर्माण खाता आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम. सार्वजनिक बांधकाम कुठलं? सार्वजनिक उपक्रम वगळून मित्रांनो. आता बघा, तर दुसरे उपमुख्यमंत्री कोण आहे? तर दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार हे महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. आता बघा, त्यांच्याकडे कुठले खाते आहेत? ते महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. वित्त खाते म्हणजे अर्थ खातं, तसंच नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ही सर्व पदं आपल्या अजितदादा यांच्याकडे आहेत. आता बघा, आता बाकीचे इतर मंत्री, इतर खात्याचे मंत्री सुद्धा माहिती आवश्यक आहेत आपल्या मित्रांनो. चला, आता कुठले मंत्री आहेत? आता श्री चंद्रशेखर प्रभावती रामकृष्णराव बावनकुळे यांच्याकडे कुठले मंत्रिपद आहे? तर महसूल मंत्री म्हणून यांची निवड झालेली आहे व त्यांच्याकडे मंत्रिपद आहे. आता 5वे मंत्री कोण आहे? श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे आहे जलसंपदा व गोदावरी व कृष्णापुरी विकास महामंडळ त्यांच्याकडे आहे. जलसंपदा मंत्री कोण आहेत? तर राधाकृष्ण विखे पाटील. त्यानंतर बघा, 6वे मंत्री कोण आहेत? श्री हसन सकीना मियालाल मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे मंत्रिपद आहे. 2025 मध्ये आपले मंत्रिमंडळाचं वाटप झालेलं आहे, त्यानुसार हे मंत्रिपद दिलेले आहेत. आता बघा, 7वं कोण आहे बाबांनो? श्री चंद्रकांत दादा पाटील. आता बघा, चंद्रकांत दादा पाटलांकडे कुठलं आहे मंत्रिपद? उच्च व तंत्रज्ञान शिक्षण आणि संसदीय कार्य हे त्यांच्याकडे मंत्रिपद आहे चंद्रकांत दादांकडे. आता बघा, दुसरे कोण आहेत? 8वे श्री गिरीश महाजन. कोण आहे बाबांनो? गिरीश महाजन यांच्याकडे कुठला आहे? जलसंपदा खाता आहे. कुठल्या बाबांनो? जलसंपदा खाता आहे. पण कुठलं? विदर्भ, कोकण, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ त्यांच्याकडे आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन ही त्यांच्याकडे सर्व खाती आहेत. मित्रांनो, आता ही मंत्रिमंडळ आहे, तुम्ही पाठच पाहिजे सर्वांनी. काय करा? लिहून घ्या आणि एकदा 2दा रिव्हिजन करून हे मंत्रिमंडळावर आपल्याला परीक्षेला 100% प्रश्न मिळणार आहे, पाहायलाच मिळणार आहे. आता बघा, आपण जरा पुढचे मंत्रिमंडळ घेऊ आपण सध्या.
आता बघा कोणतं मंत्री आहेत गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक यांच्याकडे वनमंत्री आहेत. ते कोण आहेत केंद्रीय राज्य कॅबिनेट वनमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती आहे किंवा मंत्री आहेत. श्री कोण आहेत गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता हे मंत्रिपद आहे. त्यानंतर कोण आहेत श्री दादाजी भुसे यांच्याकडे आहे शालेय शिक्षण. आता बहुतेक त्यांचं चेंज झालेलं आहे. शालेय शिक्षण आहे त्यांच्याकडे. सुरुवातीला त्यांच्याकडे होतं गेल्या वर्षी शालेय शिक्षणच आहे त्यांच्याकडे होतं कृषी मंत्रिपद. आता कृषी मंत्रिपद सध्या कोण आहे कृषी मंत्री आता सध्या भरणे मामा आहे. आता बघा पुढे बघा कोण आहेत श्री संजय प्रमिला राठोड. आता यांच्याकडे कुठला आहे मृदू व जलसंधारण मंत्री पद आहे. कुठला आहे मृदू व जलसंधारण मंत्रिपद. आता पुढील मंत्री आपण पाहूया नेक्स्ट. आता बघा बाकीचे एवढे मंत्री आहेत ते सुद्धा मित्रांनो तुम्ही पाठ करून घ्या. आता जर आपण साईज वाढवायची आता मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कोणतं मंत्रिपद आहे तर त्याचा बघा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता हे मंत्रिपद त्यांच्याकडे आहे. आता उदय सामंत यांच्याकडे कुठलं मंत्रिपद आहे उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा. कुठलं मंत्रिपद आहे उद्योग व मराठी भाषा. उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटाकडून मंत्रिपद आहे त्यांच्याकडे. तर आता कोण आहे बघा श्री जयकुमार रावल. कोण आहे जयकुमार रावल यांच्याकडे कुठला आहे पणन व राजशिष्टाचार मंत्रिपद त्यांच्याकडे किंवा त्या खात्याचे ते मंत्री आहेत. श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन हे मंत्रिपद त्यांच्याकडे आहे. त्यानंतर कोण मित्रांनो पंकजा मुंडे झाल्या. त्यानंतर अतुल सावे यांच्याकडे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा. आता जे मंत्री या खात्याचे मंत्री आहेत तुम्हाला अपारंपरिक ऊर्जा मंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारू शकते किंवा दुग्ध विकास मंत्री म्हणून कोणाचे मंत्री खाते कोणाकडे आहे ते तुम्हाला विचारू शकतात मित्रांनो. आता बघा 18वा क्वेश्चन काय 18वा अशोक जनाबाई रामजी उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रिपद आहे. तसेच बघा शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन व खनिकर्म माजी सैनिक कल्याण हे मंत्रिपद आहे. ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून निवड झालेली आहे. आता श्री दत्तात्रेय भरणे मामांकडे आता यांचं मंत्रिपद चेंज झालेलं आहे. यांचं मंत्रिपद मिळालेलं आहे कृषी मंत्री आहे सध्या. कोण आहे ते कृषी मंत्री बदललेलं आहे. आता आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे. आता शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडे आहे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून. तर आता ह्यांचं पद माणिकराव कोकाटे कृषी मंत्री पद होते यांचं पद गेलेलं आहे मध्ये. आता ते सध्या कृषी आणि क्रीडा युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री आहेत. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री आहेत सध्या ते त्यांच्याकडे खातं दिलेलं आहे क्रीडा मंत्री आहे. बघा जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज हे मंत्रिपद त्यांच्याकडे आहे. आता नरहरी झिरवाळ यांच्याकडे मंत्रिपद आहे औषध व प्रशासन आणि विशेष सहाय्य यांच्याकडे मंत्रिपद आहे. आता कोण आहे संजय सावकारे यांच्याकडे वस्त्र उद्योग. तसेच संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट यांच्याकडे सार्वजनिक न्याय. आणि शेवटचं मंत्रिपद घ्या प्रताप इंदिराबाई सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्रिपद आहे. तर
तर मित्रांनो हे झालं आपलं कॅबिनेट राज्यमंत्री मंडळ. तर मित्रांनो ही सर्व मंत्रिमंडळ लिहून घ्या आणि पाठ करा. हा जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि तुम्ही लिहून काढा. बघितल्याने काय होते तुमच्या लक्षात राहते आणि तुम्ही